ती बघा लगेच खायला लागली। असे पेढे आवडतात तिला आणि लाडू नाही आवडत। वांगे आणि बटाटे ते पण आहे ना, सगळा स्वयंपाक चाललाय चुलीवरतीच। आता ना संध्याकाळचे 7:30 वाजल्यात आणि आम्ही आलो आता मार्केट वरनं घरी। तर घरी येता येता आहे ना, ए समंता आज काय आणलंय खायला दाखव। आज बघा पेढे आणलेत तर लगेच बॉक्स उचललंय तिने, खोलायला पण लागली। तिकडं खोलू। आवडतात का तुला हे पेढे? हा ती बघा लगेच खायला लागली। असे पेढे आवडतात तिला आणि लाडू नाही आवडत। आणि काल त्यांना वाटलेलं का लाडू सांगितल्यात तिने, बरं तिने लाडू नाही सांगितले, हे पेढे सांगितलेले। ती बघा कशी बघती, डोळे बघा तिथे। समंता मला दे, ए समंता दे मला, दे ना, दे एक पेढा दे। सगळं बॉक्सच घेऊन चालले आता। तुला एकच बास का? तिकडे दाखव, त्यांना दाखव, त्यांना दाखव, त्यांना दे ना पेढा। थंड आणलंय रोहिदासने, आता ते देते छायाला आणि तिकडे देते। इकडं अक्षय सुद्धा आलाय पेढा खायला, लाडू सांगतोय तो पण। तो पण बारीक खाय जरा, तो पेढ्याला नाही लाडू म्हणतोय। हे असं थंड पण घेऊन आलंय, मिरिंडा आणलाय। इतकं गरम होत आहे ना त्याच्यामुळं आणलंय। हे पिंके काय बनवलंय? आता ना या साईडला अंडा भुर्जी चालली। अंडा भुर्जी चालली की काय चाललंय ते काय मला कळत नाही। तांबटी शिजतात फक्त कढईमध्ये, तर तुम्हाला दाखवतो आता समोर। इकडं बघा हे असं चाललंय, तांबटी शिजत घातल्यात पण आणि अंडा भुर्जी चालले। इकडे ना अंडे फोडून ठेवल्यात एका वाटीमध्ये, आता वाटायच्यात आणि बघू काय कशी आता अंडा भुर्जी होती ते तुम्हाला दाखवतोय। मग संध्याकाळी घरामध्ये आलो ना तर इतका गरम होतोय ना, आणि ज्या वेळेस ना बाहेर थांबतोय, बाहेर अख्खे दिवसभर असतोय, नदीवरतीच असतोय, तिकडं पाण्यातच थांबायला लागते तर काय जास्त वाटत नाही। पण एकदा घरी आलो की लय गरम होतंय या साईडला, तर तरी सुद्धा ना 2-3 पंखे चालू आहे घरामध्ये। इथं वरच्या बाजूला एक, इकडे एक आहे, त्याच्यानंतर ह्या रूम मध्ये सुद्धा इथं एक आहे, परत तिकडे एक आहे, तो बंद आहे, आणि ह्या रूम मध्ये एक आहे। इकडे लाईट नाही, लाईट लावतोय, लाईट बंद करून ठेवली असं। तर बघू आता अंडा भुर्जी होती आणि भूक तर लागली, आता जेवायचंय सुद्धा। आपण अंडा भुर्जीला किती उशीर लागते त्याच्यानंतर मग जेवून घेऊ। आता ना झोप लागायला लागली तर तुम्हाला दाखवतो आता उद्या सकाळच। चला गुड नाईट सगळ्यांना, भेटू उद्या सकाळच। आता ना सकाळचे 7:30 वाजल्यात, उठलो आता इतक्यातच आणि ह्या बाजूला चालले आता तयारी परत एकदा भाकरी बनवायची, त्या पण बाजरीच्या, आणि त्याच्यासोबत आहे भेंडीची भाजी, ती बनवायची आज। आता ना आंघोळ करून सुद्धा आलोय आणि आता तुम्हाला दाखवतोय घरातलं जे काय ते। आता मागं चाललाय आईचा स्वयंपाक, तिकडं चुलीवरती बनवते भाकरी आणि कालवण पण, भेंडी बनवायची, तिकडं भेंडीची भाजी बनवायची आणि झाल्याच्या नंतर आहे ना मग तुम्हाला दाखवते परत एकदा। इकडं पिंकी गेले आता बाहेर भांडी घासायला। इथं आता भेंडी घेतली कापून आणि या साईडला मिरची आणि इथं कांदा शिजायला घातलाय। तर भेंडीची भाजी बनवते बाहेरच। तिकडे बोल। आता बटाटे पण आलेत, मी बटाटे आणि वांगे भाजी बनवते त्याची। इकडे भेंडीची पण भाजी बनवली,
बाजरीच्या भाकरीसोबत खायला आता बनवून घेते. इकडं बघा समंता कशी बघते. बाय बाय कर. बाय बाय. बाय बाय कर. नाही करत बाय बाय. इकडं इकडं. बाय बाय. मोबाईल बाय बाय. भेंडीची भाजी झालीत आता उतारून घ्यायचीत ना. हा उतरायचे आता. झाले भेंडी. आता ना सकाळच्या 10 वाजल्यात आणि आता मी बसलो आता जेवायला. भाकर आणि भेंडीची भाजी आहे. इकडे समंता पण आले. चला खाऊन घ्या. तर हे तुला खायचं का समंता? हा समंता तुला खायचं का? तिला नाही भूक वाटतं पण व्हिडिओ मध्ये आले ते. चला खाऊन घ्यायचं आता भाकर आणि भेंडीची भाजी. मग आण ना. खायची म्हणते तिला सुद्धा खायची. समंताने पण घेतली. हे बघा भाकर आणि भाजी. बाजरीची भाकर आहे. हा मिरची मिरची खायची. बारीक ले ना थोडी बारीक. बारीक बारीक घे समंता. समंताची खायची स्टाईल बघा. खा. तोंडात पण नाही बसत तिच्या. मांडी घाल. आता आहे ना मागची बाजू लावले डायरेक्ट. कारण तर इकडे आहे ना शालू आता परत एकदा भाजी बनवून घेते. वांगे आणि बटाटे ते पण आहे ना. सगळा स्वयंपाक चाललाय चुलीवरतीच. आणि त्या बाजूला पिंकी तिकडे ना कपडे वाळत घालते. तिने घातलेत आता बरेचसे. या झाडाला आणि त्या झाडाला दोरी बांधली आणि त्याच्यावरती जाता कपडे वाळत घातलेत. आता भाकर खाऊन आलोय. आता बघू काय दाखवायला तुम्हाला जमतंय ते दाखवतोय. सगळं काय घरातलं. या बाजूला सुद्धा आहे ना तिकडं झाडांमध्ये गेला अक्षय आणि बारीक पोरांनो आणि खेळायला लागला. आता समंताचं घेतलंय ते वाजवायचं भांड. तुम्हाला दाखवतं आता. हे कुणाचं आहे ते वाजवायचं? तुझं जे अक्षयचं जे ते मला वाटलं की समंताचं आहे. आणि तो इकडं ना वाजवायची प्रॅक्टिस करतोय. इथं ऊसाचं झाड सुद्धा आहे तुम्हाला दाखवतंय नाहानीच्या मागच्या बाजूला. आणि इथं मोठं पेरूचं झाड आहे. त्याला ना बरेचसे पेरू लागल्यात. मागे ना 2-3 तर खाल्लेत आम्ही. 2-3 आहे ना पिकलेले सुद्धा. मागच्या वेळेस ना जास्त काही लागले नव्हते पण आता ना जास्त लागलेत. फुलं सुद्धा ना त्या बाजूला आलेत. तुम्हाला फुलं दाखवते आता. हे बघा इथं. आणि बारीक बारीक आहे ना तिकडे पेरू सुद्धा लागलेत इथं. त्याच्यानंतर आहे ना चिंचेचं झाड सुद्धा आहे ना मोठं इथे. त्याला बरेचसे चिंचा लागलेले पण इतक्या काही चांगल्या लागत नाही. ते अशा तुरट आहे जास्त त्याच्यामुळे ना खात नाही. मग परत त्या बाजूला थोडा बाग होता पण फडगी मोडले ना त्याच्यामुळे सगळं सरपण तिकडेच ठेवलंय. इकडं आले आता समंता. हे समंता ती सुद्धा ना माझ्यासोबत बसलेले भाकर खायला. खाऊन आले ते आता. भेंडी भाकर. ती काय भेंडी भाकर तिकडं. भेंडी भाकर माझं परत काय.
खोली आली